नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या म्हणजेच 16 जुलै 2025 रोजी झालेल्या नवी मुंबई महानगरपालिके भरतीमध्ये जेवढे काही तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न पहा आज आपण कव्हर करणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता, बक्सारच्या युद्धात इंग्रजी सैन्याचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 3 हेक्टर मुनरो। तर पहा, बक्सारच्या युद्धामध्ये इंग्रजी सैन्याचे नेतृत्व हे हेक्टर मुनरो यांनी केले होते। पुढचा प्रश्न असा होता, यक्षगान हे खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित असलेलं प्रसिद्ध लोकनृत्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक। तर यक्षगान हे पहा कर्नाटक या राज्यांशी संबंधित असलेलं प्रसिद्ध लोकनृत्य आहे। प्रश्न क्रमांक 3 असा आहे, NWMC ने स्वच्छ संरक्षण 2023 मध्ये कितवा क्रमांक मिळवलेला होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2। तर पहा, नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ संरक्षण 2023 मध्ये कितवा क्रमांक मिळवलेला होता? तर तो पहिला क्रमांक मिळवलेला होता। प्रश्न क्रमांक 4, भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 2005 या वर्षी। तर भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 या साली लागू करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 5, जागतिक वन्य दिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी कोणत्या अभयारण्यात गेले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 गिर अभयारण्य। तर पहा, जागतिक वन्य दिनानिमित्त नरेंद्र मोदी हे पहा गिर अभयारण्य या अभयारण्यामध्ये गेले होते। प्रश्न क्रमांक 6, डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 जवाहरलाल नेहरू। तर डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ते जवाहरलाल नेहरू हे आहेत। प्रश्न क्रमांक 7, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मुंबई। तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर ते मुंबई या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न आहे पहा, माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी कधीपासून झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 12 ऑक्टोबर 2005 या दिवशी। तर माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी ही 12 ऑक्टोबर 2005 या दिवसापासून झालेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अनुसूचित क्षेत्र राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टात समाविष्ट आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 परिशिष्ट 5वे। तर अनुसूचित क्षेत्र हे पहा भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट 5वे या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहेत। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा कर्नाटक। तर भारतातील सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन हे कर्नाटक या राज्यामध्ये होते। प्रश्न क्रमांक पुढचा आहे, पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? तर पहा, पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाथसागर। काय आहे? नाथसागर। प्रश्न क्रमांक 12 असा आहे, रस्ते अपघातातील कॅशलेस योजनेत प्रत्येक व्यक्तीला किती लाभ मिळतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 1.5 लाख रुपये। किती? 1.5 लाख रुपये प्रत्येक व्यक्तीला मिळतात। प्रश्न क्रमांक 13, भिलाई लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 छत्तीसगड। तर भिलाई लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणतं आहे? तर ते छत्तीसगड हे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 14, महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सन 1917 या वर्षी। तर महात्मा गांधी यांनी पहा चंपारण्य येथे
पहिला सत्याग्रह हा सन 1917 या वर्षी केलेला आहे. प्रश्न क्रमांक 15 असा आहे, खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना होती? तर ऑप्शन क्रमांक 3 बॉम्बे असोसिएशन. कोणती आहे? बॉम्बे असोसिएशन ही पहा महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना होती. प्रश्न क्रमांक 16, किशोरी आमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा जयपूर. तर किशोरी आमोणकर या ज्या गायिका आहेत तर ते पहा जयपूर या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 17, 2028ची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर हा पहा करंट अफेअरमधला प्रश्न आहे. कुठे होणार आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 3 पहा लॉस एंजेलस अमेरिका या ठिकाणी होणार आहे. प्रश्न क्रमांक 18, राष्ट्रीय मतदान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 25 जानेवारी. तर राष्ट्रीय मतदान दिवस हा 25 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 19, इंडिया फॉर इंडियन्स ही घोषणा डॅश यांनी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा स्वामी दयानंद यांनी. तर इंडियन फॉर इंडियन्स ही जी घोषणा केलेली होती तर ती स्वामी दयानंद यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 20, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सन 1761. तर पानिपतची तिसरी लढाई ही सन 1761 मध्ये झालेली आहे. प्रश्न क्रमांक 21, काळा घोडा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. तर मुंबई या शहरामध्ये पहा काळा घोडा हा उत्सव साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 22, कोणार्क येथील कोणते सुप्रसिद्ध मंदिर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सूर्य मंदिर. तर कोणार्क येथे पहा सूर्य मंदिर हे सुप्रसिद्ध मंदिर आहे. पुढचा प्रश्न आहे, वनामती संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. तर नागपूर या शहरामध्ये पहा वनामती ही संस्था आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा राज्यसभा. तर भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक ही राज्यसभा या सभागृहासाठी ते करतात. पुढचा प्रश्न, बँकिंग लोकपाल योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 सन 1995. तर बँकिंग लोकपाल ही जी योजना आहे तर ती पहा सन 1995 या वर्षी सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 बुद्धिबळ. तर ग्रँड मास्टर हा जो किताब आहे तर तो पहा बुद्धिबळ या खेळासाठी दिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 आपलं महाराष्ट्र हे राज्य. तर भारतातील पहा आपलं महाराष्ट्र या राज्यामध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या आहे. प्रश्न क्रमांक 28, विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्र कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तिरुवनंतपुरम. तर विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्र हे पहा तिरुवनंतपुरम या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 29, नेपाळ, भूतान आणि चीन या तिन्ही देशाच्या सीमा भारतातील डॅश या राज्यास भिडलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सिक्कीम. कोणता आहे? सिक्कीम. तर नेपाळ, भूतान आणि चीन या तिन्ही देशाच्या सीमा या पहा भारतातील सिक्कीम या राज्याला भिडलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 30, संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कातून कोणत्या घटनादुरुस्तीनुसार वगळला? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 44. तर संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्कातून पहा 44व्या घटनादुरुस्तीतून वगळलेला
तो आहे. प्रश्न क्रमांक 31, मुंबई हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, पेट्रोलियम. तर मुंबई हे जे नाव आहे तर ते पहा पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 32 पहा, खालीलपैकी कोणास सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 खान अब्दुल गफार खान. कोण आहेत? खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 33, भारतातली पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई आणि ठाणे. तर भारतातील पहिली रेल्वे ही पहा मुंबई आणि ठाणे या 2 शहरादरम्यान सुरू झालेली होती. प्रश्न क्रमांक 34, सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन कोणत्या देश करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, ब्राझील. तर सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन ब्राझील हा देश करतो. प्रश्न क्रमांक 35, भारताचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, जवाहरलाल नेहरू. तर भारताचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले व्यक्ती कोण आहेत? तर तो पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत. प्रश्न क्रमांक 36 असा आहे, खालीलपैकी कोणता शब्द बिलियंडर्स या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, क्यू. कोणता आहे? क्यू हा जो शब्द आहे तर तो पहा बिलियंडर्स या खेळाशी संबंधित असलेला तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 37, भारतामध्ये कोण मूलभूत हक्काचे पालक असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 सर्वोच्च न्यायालय. तर भारतामध्ये पहा सर्वोच्च न्यायालय हे मूलभूत हक्काचे पालक असतात. प्रश्न क्रमांक 38, अष्टपैलू या शब्दाचा अर्थ कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, तर अष्टपैलू या शब्दाचा अर्थ काय होतो? तर तो सर्व गुण संपन्न असा होतो.